नाही देत नाही काही, कुणी उठणं हे नाही. माईक तुटस्तवर भाषण करणारी माणसं आहेत. वायरी तुटल्या तरी बोला त्यातच. हो, पण या जगात स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेंनंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही. नाही 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 नाही. बाकी मोर द्या, तसे कपडे घालाल तुम्ही, तसे कपडे घालाल तुम्ही, दाढी राखाल तशी, पण ते पुन्हा होणे नाही. काय म्हणते तुमचं? नाही नाही नाही. उगाच कोणी उठायचं आणि माय काहीचं काही बरायचं, त्याला काय किंमत आहे? सचिवानं लिहून द्यायचं आणि यांनी बोलायचं, त्याला काय किंमत? तुम्ही तुमच्या त्या माणसांच्याकडे, तुम्हाला आता आमच्यापेक्षा तुम्ही जाणकार आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या व्यासपीठावर कधी तुम्हाला टाचन दिसलं का कागद? खुर्चीवर उठायचं सुरू का? अरे ती ताकदच आतून होती महाराज, आपाप शब्द बाहेर पडायचे, आपोआप उभं राहिल्यावर टाळी वाजत होती. तर बोला गप्प बसेपर्यंत टाळी चालत होती का? त्या वक्तृत्वात ताकद होती. वा, ते काय असं कोणी उठायचं? ते काय 15 ऑगस्टचं भाषण आहे का 4थीच्या पोराला? इंग्रजांनी देशावर अन्याय केला, तुझ्या इतका नाही केला, त्यांनी केला. हे काय भाषण आहेत? हो, पुन्हा व्यक्ती होईल तशी बोलणारी नाही. ऐका नीट, स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे नंतर भाषणाची लकब कोणाला जमली नाही. आणि विरोधकाला सुद्धा हसायला लावणारं विलासराव देशमुखानंतर भाषण कोणाला जमलं नाही. वा 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 वा. महाराज सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो, खळखळा असला पाहिजे. त्या भाषणाची लकब होती. तीन दुसऱ्याच्या हृदयाचं छेद घेणार स्वर्गीय श्री आर पाटलानंतर भाषण कोणाला जमलं नाही. नाही नाही. आणि हृदयाला घाम फोडणार स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नंतर भाषण कोणाला जमलं नाही. आणि आज सगळ्यांचं जिरवणार पवार साहेबांनंतर कोणाला जमलं. नाद खुला, नाद खुला. काय तुम्हाला एक वाक्य सांगू महाराज, म्हणजे आपले लोक अभ्यास करीत नाही महाराज. ही जी माणसं असतात ना महाराज, नगरसेवक साहेब मॅडमला सांगतो, ही जी माणसं असतात ना महाराज, ही इतरांच्या तुलनेत बुद्धीनं 10-10 वर्ष पुढे असतात. काल ज्यांची जयंती होती ते महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, ही जी माणसं होती, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, ही जी माणसं आहेत ना मला, ही आपल्या अभ्यासाच्या 10 वर्ष पुढे. आपल्या डोक्यात जेव्हा मराठी शाळा येते तेव्हा त्यांच्या डोक्यात इंग्लिश मीडियम येते, आणि आपल्या डोक्यात इयर खांदायची येतं तेव्हा त्यांच्या डोक्यात ठिबक येते. आपण म्हणतो इयर खांदायला पाहिजे तेव्हा ते म्हणतात ठिबक केली पाहिजे. आपण म्हणतो इंग्लिश मिडियम काढलं पाहिजे तेव्हा ते म्हणते इंजिनिअरिंग काढलं पाहिजे. इतका त्यांचा ना आपल्या बुद्धीचा इतका फरक आहे की नाही? आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, बुद्धीचा इतका फरक आहे की नाही? आणि ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, सगळ्या तरुण पोरांना सांगतो, ही 80 वर्षाची जी ताकद आहे ना, ही ताकद 18 वर्षाच्या पोराला लाजिते हो. 18 तरुण पोरांनी पवार साहेबांकडून एकच घ्यायचं महाराज, 80 वर्षात त्या माणसाकडे इतका उत्साह आहे. 80 अक्कल बंद होती माणसाची. 80 तुम्ही बुद्धिमान, तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या माणसाकडे वय 80 वर्ष आहे पण चैतन्य 28 आहे. तो पक्षपेक्षा मरू दे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. आपलं काय राजकारण, आपला पिंड नाही. तुम्ही म्हणाले एकाच माणसाचा प्रचार करतो, बावळाट पण आहे हा. मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. आपलं असं आहे, सगळ्यांना समान. ते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि सेना, भाजप ते आपल्या बजेटमध्ये बसत नाही. ते तुमचं तुम्ही झक मारा तिकडे. आपण फक्त व्यक्तीच्या कर्तृत्वाला किंमत देणारा माणूस आहे, त्याच्या पक्षाला नाही. पक्षाला काय घेणं आपल्याला? आपल्याला काय करत? बरं, कोणी पक्ष काढला तर काय आमच्या पक्षाची तुलना होत असते का? तुम्ही किती पक्ष काढले, किती मिटिंग घेतलं, तर आमच्या तुडीची मिटिंग आहे का तुमची? आमची 700 वर्षापूर्वीची मिटिंग आहे, अजून जशीच्या तशी आहे. 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे. मेली माणसं कोणला ओवी कळली नाही. आपण वारकरी माणसं आहे, पण एक आहे मला, ज्याकडं कर्तृत्व आहे ना त्याचा विचारच केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? तसं जर पाहिलं ना महाराज, तर तरुण मुलांना ह्या माणसांचं 80वा वर्ष स्फूर्ती देते. येत नाही आपल्याला, असं वाटतं की नाही त्यांचं का पाहिल्यानंतर आपण काहीतरी करायला पाहिजे. बोगस काम झालं. आपण तर 22ला बधीर झालो.
22ला त्यानं तोंड सोडून दिलं का? जिंदगीत इंटरेस्ट नाही राहिला. काय झालं रे? तिने जसा मला धोका दिला ना, उदास झालं आपलं जीवन. आता ती माझी नाही ना, कोणाची नाही. आणि ती मला सोडून कोणाच्या घरात गेली ना, सुखी नाही म्हणा. असे 3 जण म्हणत होते, तू चौथा येड्या. 3 मेले, तू खैस वशीन खैस. येडपटा पुरीसाठी मरतो का दरिद्र्या? अय भंगरी, येडपट नाही तर